जळगावच्या सराफ बाजारात सोना चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। सोन्याचा भाव उलटा फिरला। अक्षय तृतीयेच्या आधीच ग्राहकांसाठी आली सगळ्यात मोठी सुवर्ण संधी। आज वार शनिवार 18 एप्रिल। आज सोन्याच्या भावात इतक्या हजार रुपयाची घसरण झाली। आजचा जर तुम्ही 18, 22 आणि 24 कॅरेटचा भाव पाहिला तर तुम्ही आनंदाने नाचू लागाल, कारण की भावामध्ये विक्रमी घसरण झाली आहे। आणि एवढंच नाही तर 5 मिनिटांपूर्वी सरकारने अक्षय तृतीयेच्या निमित्त सोन्याचा भाव फिक्स केलाय। सरकारने एक असा नियम लागू केलाय की ज्यामुळे अक्षय तृतीयेचा भाव आता इतके रुपये राहणार। 24 तासानंतर अक्षय तृतीय आहे आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काय भाव राहणार याचा आकडा सरकारने आज सांगून टाकलाय। पहा, आज शनिवार 18 एप्रिलचे भाव तुम्हाला तर समजणारच आहे, पण उद्याचा काय अंदाज आलाय, उद्याचा किती रुपये सोन्याचा भाव राहणार हे पाहिल्याशिवाय तुम्ही सोनं खरेदी करू नका। पहा, काल अनेक लोकांची मोठी फसवणूक झाली। काल पुण्यामध्ये एका व्यक्तीने 2 लाख रुपयाचं सोनं खरेदी केलं होतं। अगदी बँकेतून पैसे काढले, सोनं खरेदी करायला गेला, पण त्यानंतर त्याने खरेदी केलं, पण आजचा भाव जेव्हा त्याने पाहिला तर अक्षरशः त्याच्या पायाखालची जमीन सरकली। त्याने जी चूक केली तीच 90% लोक चूक करणार आहेत, कारण की उद्याचा जो नियम आहे तो नियम बदललाय आणि अक्षय तृतीय निमित्तचा भाव जो आहे तो पहिल्यांदा समोर आलाय। त्यामुळे तुम्ही आजचा भाव पाहून जर सोनं खरेदी करायला गेले तर उद्या देखील तुमची देखील फसवणूक होऊ शकते। त्यामुळे तो फिक्स झालेला भाव काय आहे त्याची माहिती घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। पहा, गेल्या 45 दिवसापासून युद्ध सुरू आहे आणि युद्धामुळे सोन्याचे भाव दररोज बदलतात, पण आत्ताची जी घसरण झाली आहे ती गेल्या 1 वर्षात झाली नव्हती, इतकी मोठी आहे। आजचा जो 18 एप्रिलचा जो भाव आहे तो 5 मिनिटांपूर्वी जाहीर झालाय। तो पाहून ग्राहकांना पहिला मोठा धक्का बसला होता। ते पाहताच काही लोक दुकानात गर्दी करू लागले, पण नंतर 5 मिनिटांनंतर जेव्हा सरकारने नवीन नियम लागू केला, एक असा नवीन नियम जो अक्षय तृतीया निमित्तच्या भावासंदर्भातला होता तो लागू केल्यानंतर अक्षरशः लोकांना दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय, कारण की एक असा आकडा समोर आलाय। या आकड्यामुळे आता अक्षय तृतीयेला सोनं किती राहणार याविषयीच्या सगळ्या शंका आता दूर झालेल्या आहेत। पहा, तुम्ही दररोज भाव पाहत असाल, तुम्हाला वाटत असेल की काय 500 रुपयाने वाढला असेल किंवा 1000 रुपयाने वाढतं किंवा 1000-2000 रुपये कमी होतं, याच्यापेक्षा काही होत नाही। पण सरकार जेव्हा याच्यात मध्यस्थी करतं, सरकार जेव्हा एखादा नियम लागू करतं, त्यामुळे सोन्याच्या भावात इतका भयानक बदल होतो की ज्यामुळे विक्रेते देखील हैराण होतात। आणि अगदी तसंच घडले। आत्ताच काही मिनिटांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बैठक घेतली। त्या बैठकीच्या माध्यमातून सोन्याच्या बाबतीत तो ऐतिहासिक नियम लागू करण्यात आला। आता पहा, तुम्हाला कदाचित खोटं वाटेल, पण काल ज्या लोकांनी सोनं घेतलं होतं त्या लोकांच्या डोळ्यात आज पाणी आलंय, कारण की आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। आज 18 एप्रिल आहे, शनिवार आहे। शनिवार हा शेवटचा दिवस असतो आणि शनिवार मधचाच भाव जो असतो तो उद्याचा ठरत असतो, म्हणजे आजचा भाव उद्याचा असतो। त्यामुळे तुम्हाला जर अक्षय तृतीयेनिमित्त सोनं खरेदी करायचं असेल किंवा तुम्हाला पुढील 15 दिवसात सोन्यात कशी हालचाल होणार आहे हे पाहायचं असेल तर सगळी माहिती तुम्हाला सरकारच्या माध्यमातली आलेली पुराव्यासहित दाखवणार आहे। पहा, या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी वेळ न वाया घालवता तुम्हाला आजचे 18 एप्रिलचे भाव काय आलेले आहेत, आज शनिवारचे भाव काय आलेले आहेत, ताजे भाव काय आहेत ते तुम्हाला पुढील 20 सेकंदात लगेच सांगणार। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अक्षय तृतीयेला कसा भाव राहणार, उद्या सकाळी सोन्याचा बाजार उघडताच काय होणार, 15 दिवस सोन्याचे भाव कसे राहणार, सरकारने काय नवा नियम लावलाय हे पहा। पूर्वी कसं असायचं, सोनं घ्यायला पैसे लागायचे, पैसे घेऊन गेलं की सोनं मिळायचं, पण आता तसं होणार नाही। एक वेगळाच नियम लावलाय ज्याने खरेदी विक्रीची पद्धत बदलली, त्यामुळे सोन्याचे जे भाव आहेत ते पूर्णतः बदलणार आहे। सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। पहा, तुम्हाला 1 तोळा घ्यायचा असू द्या किंवा 1 ग्रॅम घ्यायचा असू द्या, पण ही माहिती पूर्ण ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की व्हिडिओ फक्त 2 मिनिटाचा राहिला। पुढचे 2 मिनिटं जर तुम्ही बघितले तर सोने चांदीमध्ये तुमचा फायदा हा 100% होणार आहे। पहा, सोन्याचा भाव अखेर फिक्स झालाय। पुढील 15 दिवसामध्ये सोन्याची हालचाल कशी राहणार, अक्षय तृतीयेच्या निमित्त सोन्यामध्ये कशा पद्धतीने हालचाल होणार याची माहिती आता सरकारकडून आली। काल रात्री एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये साधारणपणे सोन्याच्या भावाविषयी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे पुढील 24 तासामध्ये सोन्यामध्ये एक मोठी उलथापालथ होण्याचा अंदाज समोर आलाय। हा अंदाज काय आहे, कारण की जर तुम्ही हा व्हिडिओ मध्येच सोडला आणि उद्या जर भाव कमी झाला आणि तुम्ही जर आजच खरेदी करून बसले तर तुमचं सगळ्यात मोठं नुकसान होऊ शकतं। पुणे, नागपूर, मुंबईमध्ये काल लोकांनी गडबड करून सोनं खरेदी केलं आणि ते आज अक्षरशः डोक्याला हात लावून बसले। तुम्हाला जर डोक्याला हात लावून बसायचा नसेल तर पूर्ण माहिती पहा, कारण की सोनं एकदमच घसरत असल्यानं नागरिक प्रचंड खुश झालेत।
पेपरला बातम्या येतात, टीव्हीला देखील तुम्ही बातमी पाहिली असेल. कारण की पहा, बैठकीमध्ये निर्णय झाला आणि त्यानंतर सोनं घसरलं. त्यानंतर आजचा जो 18 एप्रिलचा भाव आहे, जो 18, 22, 24 कॅरेटचा आहे, तो एका क्षणात बदलला. तो भाव फिक्स झाला. पुढील 15 दिवसात काय होणार याची देखील आकडेवारी पहिल्यांदा समोर आली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने पूर्ण एप्रिल महिन्याचा अंदाजच सांगून टाकलाय आणि त्यामुळे अक्षय तृतीयेच्या निमित्त आता काय होणार याचाही आकडा जाहीर झालाय. पहा, आज सकाळी निर्णयामुळे हा जो निर्णय घेतला त्याच्यामुळे बाजार उघडता सोनं डायरेक्ट तोंडावर आपटले. आजचा सगळ्यात आधी जो आहे तो चांदीचा भाव जाहीर झाला. चांदीचा भाव होता 260 रुपये प्रति ग्रॅम. 260 रुपये प्रति ग्रॅम हा जो आहे तो भाव चांदीचा होता. 260 रुपये प्रति ग्रॅम जर आपण चांदी म्हटलं तर 1 तोळा चांदी येते जवळपास 2600 रुपये आणि 1 किलो चांदी येते 2,60,000 रुपये प्रति किलो. तर अशा पद्धतीनं चांदीचा पहिला जो आहे तो भाव जाहीर झाला. त्यानंतर आता चांदीमध्ये वाढ दिसून आली, चांदीत वाढ दिसली, पण सोन्याच्या बाबतीमध्ये जो मुद्दा समोर आला तो पाहून ग्राहक अक्षरशः आनंदाने नाचू लागले. पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की सरकारने काय निर्णय घेतलाय, अक्षय तृतीयेला काय भाव राहणार. पहा, ही बातमी समोर आलेली आहे. त्यामुळे लोकांना आता दुकान उघडायच्या आधीच लोकांची गर्दी झालेली आहे. आता उद्या लोक काय करणार याची कोणाला अंदाजच येत नव्हता. पण हा आकडा नवीन जाहीर झाला आहे. जी अक्षय तृतीयेच्या निमित्ताचं काय भाव असणार आहे तो जाहीर झाल्यानंतर सरकारने देखील एक त्या ठिकाणी झाले. तर सांगितलं गेले की सांगली, कोल्हापूर, नागपूर, त्याचबरोबर नाशिक, सातारा अशा जिल्ह्यामध्ये काय काय प्रमाणामध्ये भाव राहणार, कशा कशा पद्धतीनं भाव घसरणार की वाढणार या संदर्भातला आकडा आता समोर आलाय. पहा, आता आज शनिवारचा आपण चांदीचा भाव पाहिला. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सोन्याचा भाव काय झाला. पहा, सोन्याचे 3 ग्रेड्स असतात, 18, 22 आणि 24 कॅरेटचे. 18 ग्रेडचं जे सोनं असतं तर ते हिऱ्याच्या दागिन्यांमध्ये वापरलं जातं. 22 कॅरेटचं सोनं हे दागिन्यांसाठी वापरलं जातं आणि 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनतात, पण ते अगदी लवचिक असतं, त्यामुळे ते दागिने टिकत नाही. त्याच्यामुळे काहीतरी त्याच्यामध्ये एक धातू टाकावा लागतो आणि त्यामुळे 22 कॅरेट ते होतं, म्हणजे प्युरिटी कमी होते. अशा पद्धतीने एक हिशोब असतो. म्हणजे तुमच्या गळ्यातलं, नाकातलं, कानातलं, हातातलं कुठलंही सोन्याचं दागिना ह्या सुद्धा तर तो अलंकार जो असतो तर तो 22 कॅरेटचा असतो. काही अंशी 24 कॅरेटचे सोने घातले जातात. पण अशा पद्धतीनं हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता सरकारने ग्राहकांना काय सांगितलंय, काय अंदाज त्या ठिकाणी दिलाय, काय सोन्यामध्ये घसरण होणार की काय होणार हे पाहण्याआधी आपण आजचे दर पाहून घेऊयात. तर आजचा जो 18 कॅरेटचा भाव आलाय तो आलाय 1,18,580 रुपये. हा 10 ग्रॅमचा भाव झाला, 1,18,580. त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा जर आपण आजचा दर बघितला तर तो 1,40,760 रुपये. म्हणजे 22 कॅरेट 1 ग्रॅम आज आहे 14,076 रुपये. त्यानंतर 24 कॅरेटचा आपण जर एका तोळ्याचा आजचा जर भाव बघितला तर तो 1,54,800 रुपये आहे आणि साधारणपणे एका तोळ्याचा जर बघितला तर 1,54,800 रुपये आहे. तर आता मग साधारणपणे हे झाले भाव. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की उद्या काय होणार आहे. तर लक्षात घ्या, काल आणि आजमध्ये एक प्रकारची घसरण दिसून आली, पण आता मार्केट आजच बंद होत आहे. म्हणजे शनिवारी नंतर मार्केट आज बंद होतं, त्यानंतर उद्या कुठल्याही प्रकारच्या भावात हालचाल होत नाही. त्यामुळे आज संध्याकाळचा जो भाव असणार आहे तोच उद्याचा भाव असणार आहे. त्यामुळे नक्की तुम्ही जो आता भाव जो आहे तो दिवसभर बदलणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आज संध्याकाळचा भाव किती असणार आहे याविषयी आपण व्हिडिओ टाकू आणि तोच भाव उद्याचा देखील दिवसभर तो भाव राहणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मत की तुमच्यामध्ये किती भाव असायला पाहिजे, 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000 की 1,00,000. तुमचा भाव तुम्ही सांगा, कारण की ग्राहकच भाव ठरू शकतो आणि ग्राहक जितके जास्त कमेंट्स करतील कदाचित एक दिवस असा येईल की तोही भाव आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.